नमस्कार, न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। माझ्या या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयानं MA एज्युकेशनमध्ये कोल्हे आरती पांडुरंग या विद्यार्थिनीनं गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। विद्यापीठीय स्तरावरती झालेल्या या परीक्षेमध्ये या विद्यार्थिनीने मिळवलेलं हे नेत्रदीपक यश। या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। प्राचार्य DN केंद्रे सर, समन्वयिका स्वाती केंद्रे मॅडम, प्राध्यापिका अश्विनी केंद्रे मॅडम, त्याचबरोबर मुंडे सर आणि संस्थेच्या अध्यक्षा जायभाई मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण या राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयाच्या ज्या समन्वयिका आहेत स्वाती केंद्रे मॅडम यांच्याकडे जाऊ। मॅडम, हे खूप मोठं नेत्रदीपक यश आहे, विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल मिळवलं तुमच्या विद्यार्थिनीनं, काय सांगाल? कसा अभ्यास तुम्ही करून घेतला होता? या यशाकडे आपण कसं बघता? नमस्कार सर्वांना। राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालय लातूर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत मार्च 2025-26 झालेल्या MA एज्युकेशन या परीक्षेमध्ये आमच्या महाविद्यालयाची कुमारी आरती कोल्हे पांडुरंग या विद्यार्थिनीनं MA एज्युकेशनमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि ही आम्हाला सार्थ अभिमानाची गोष्ट आहे। सन 2007-08 पासून राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयात आमचा BEd अभ्यासक्रम सुरू आहे आणि त्याचं ही उज्ज्वल यश म्हणजे की यापूर्वी आमचं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाअंतर्गत तृतीय गोल्ड मेडल मिळालेलं आहे। तर 2022-23 पासून आम्ही MA एज्युकेशनचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे आणि आपण पाहतो की मार्च 2025 मध्ये ज्या काही MA एज्युकेशन हा कोर्स आहे तो MEd इक्वल आहे आणि त्याच्या परीक्षा झाल्या, त्या परीक्षेचा आमचा रिझल्ट हा 100% आहे आणि विशेष बाब म्हणजे सर्वच विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण आहे आणि ही एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत MA एज्युकेशन या कोर्सला 2025 मध्येच त्यांनी सर्वप्रथम गोल्ड मेडल हे ठेवलेलं आहे आणि पहिलं गोल्ड मेडल हे आमच्या राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयाने प्राप्त केलं आहे। ही एक अत्यंत अभिमानाची अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे। आमचं राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालय हे निकालाचा आमचा आलेख हा उडता वाढत जातो आहे आणि त्याचं शिखर गाठलेलं आहे। आमचे विद्यार्थी हे गोल्ड मेडलिस्ट आहेत, सुवर्ण पदक तर त्यांनी जिंकलेलं आहे आणि त्याचबरोबर दर्जेदार शिक्षक निर्मिती आणि याच एक प्रकारे दर्जेदार संशोधन हे आमच्या अध्यापक महाविद्यालयामार्फत होतं। संस्थेचे सचिव माननीय प्राचार्य DN केंद्रे साहेब यांचं सतत मार्गदर्शन आमच्या महाविद्यालयाला असतं। संस्थेच्या अध्यक्षा माननीय जायभाई KA मॅडम या सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्याचबरोबर या संस्थेच्या HOD अश्विनी केंद्रे मॅडम, प्राध्यापक GR मुंडे सर, लोहारे सर, आमचा सर्व स्टाफ, बाकीचा सर्व स्टाफ हा PhD धारक आहे आणि अत्यंत कार्यकुशल अशा पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांचे वर्ग हे नियमित घेतो। म्हणजे जे काही सत्र सांगितलेले आहेत विद्यापीठाने आणि त्याचबरोबर संशोधनाची जी रूपरेषा आहे ती विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजून दिली जाते आणि अभ्यासाला एक प्रकारचं व्यवस्थित मार्गदर्शन करून विद्यार्थी कसा घडावा यासाठी आमचं महाविद्यालय हे अविरत प्रयत्न करत असतं आणि त्या प्रयत्नांचंच फळ म्हणजे कोल्हे आरती मॅडम यांचं सुवर्ण पदक आहे। त्या संस्थेतर्फे महाविद्यालयातर्फे संस्थेची समन्वयक आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत अभ्यास केंद्राची समन्वयक या नात्याने माझ्या विद्यार्थिनीला कोल्हे आरती आणि सर्वच विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देते व माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत। बरोबर आहे। आरती मॅडम, काय सांगाल? तुम्ही सुवर्ण पदक मिळवलेलं आहे, तर तुम्ही यशाचं श्रेय कोणाला देता आणि तुमच्या अभ्यासाचं वेगळेपण काय होतं? नमस्कार सर, मी आरती कोल्हे पांडुरंग। मी या राजमाता जिजामाता या महाविद्यालयामध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हापासूनच पाहत आहे की अगदी सेवकापासून ते प्राचार्यापर्यंत, व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक व्यक्ती या संस्थेसाठी, शिक्षणासाठी, गुणवत्तेसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी झटत आहे। आम्हाला काय अडचण आहे, काय नाही, या प्रत्येक गोष्टीची विचारपूस केली जाते। आमच्या अडचणी वेळोवेळी दूर करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो। मी तर म्हणते की मॅडमला सगळ्यात जास्त त्रास मीच दिलेला आहे। नेहमी सतत फोन करून मुंडे सरांना, मॅडमला मीच त्रास दिलेला आहे। परंतु कितीही वाजता जरी आम्ही फोन केला तरीही एनी टाईम आमच्या ATM मशीनसारखे एनी टाईम त्यांनी कॉल उचलला, आमच्या समस्याचं समाधान केलं आणि नक्कीच ह्या कॉलेजच्या या पाठिंब्यामुळेच हा प्रथम क्रमांक गोल्ड मेडल
जे मिळालेलं आहे हे त्यांच्यामुळेच मिळालं हे मला सांगावंसं वाटतं. अभ्यासाचं वेगळं पण काय होतं, तयारी कशी केला आपण? तयारी सर त्यांनी मुळातच आपल्या स्वाती मॅडम आमच्या ज्या आहेत समन्वयक, त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे आम्ही केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला कधी रागही यायचा की मॅडम हे काय 4-4 वेळेस आम्हाला बदलून आणायला सांगत आहेत, मॅडम हे काय सारखं एकदा दाखवलं की परत ते फायनल का करत नाही आहेत. परंतु मॅडम काय करायच्या, हे नाही मॅडम, हे याच्यापेक्षा आणखीन बेस्ट करायला पाहिजे तुम्ही, असं म्हणत त्या 3 ते 4 वेळेस आमचं कोणतंही स्वाध्याय असो, कोणतंही होमवर्क असो, कोणतंही कार्य असो, ते आम्हाला सतत बदलून म्हणा किंवा त्यापेक्षा काहीतरी बेटर करण्याचा प्रयत्न करा असं म्हणत सारखंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला चांगलंच भेटलेलं आहे. त्यानंतर या कॉलेजमध्ये जे प्राध्यापक आहेत आम्हाला शिकवलेले, त्यांनी मुळात आमची कन्सेप्टच क्लिअर केलेली आहे सर. अगदी शैक्षणिक मानसशास्त्र हा विषय एकतर खूप अवघड समजला जातो. आत्ता सध्या जे आपण TET वगैरे देत आहोत, CDP वगैरे जे म्हणत आहोत, हे सगळं MA एज्युकेशनमध्ये आहेच, परंतु हे खूप अवघड वाटतं सर्वांना. परंतु या स्टाफने आम्हाला ती गोष्ट क्लिअर करून दिली, कन्सेप्टच क्लिअर केली आणि ती कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे आम्हाला नक्कीच त्याचा एक फायदा झाला की कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे आम्हाला त्याचं पूर्णपणे आमच्या यशामध्ये त्याचं हे झालेलं आहे, वाटा आहे. अगदी बरोबर आहे सर. सर काय सांगाल, प्राचार्य DN केंद्रे सर आपल्यासोबत आहेत. राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयाने मिळवलेलं हे जे नेत्रदीपक यश आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि काय अभिनंदन केलं आहे, काय शुभेच्छा दिल्यात, कसा सत्कार केला आता कोल्हे आरती यांचा? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत आणि राजमाता जिजामाता BEd अंतर्गत MA एज्युकेशन हा अभ्यासक्रम आमच्या इथं 2022पासून सुरू आहे. यावर्षीचं वेगळेपण म्हणजे जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले ते 75% जास्त गुण घेऊन सर्वच विद्यार्थी डिस्ट्रिक्टेशनमध्ये पास झालेत आणि याच्या परीक्षा सुशीलादेवी महाविद्यालयामध्ये झाल्यात. आमच्याकडे परीक्षा झालेल्या नाहीत. केंद्र दुसऱ्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी अतिशय कडक आणि शिस्तीत परीक्षा घेण्यात आली. दुसरं सांगायचं म्हणजे या विद्यार्थ्यांचं कोल्हे आरती पांडुरंग या विद्यार्थिनीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तिचं मनोबल वाढवण्याचं काम या महाविद्यालयाने केलं आणि त्यातनं हे यश संपादन झालेलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये त्या ठिकाणचे कुलगुरू प्रकुलगुरू भिसेन सर सर्वांनी त्यांचा नाशिकमध्येही सत्कार केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं कौतुक झालं आणि कॉलेजनेही कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मारायला पाहिजे. लातूर पॅटर्न आहे, या लातूर पॅटर्नमध्ये मानाचा तुरा होण्याचं काम कोल्हे मॅडमनी केलं आहे आणि त्याचा फायदा त्यांना 24 वर्षाची एक वेतन श्रेणी असते सर आमच्याकडं, तर त्या वेतन श्रेणीला ही डिग्री उपयोगी आहे. याच्याशिवाय ती 24 वर्षाची वेतन श्रेणी मिळतच नाही, पण त्यांचा आर्थिक फायदा पण होणार आहे. आणि त्या ठिकाणी समजा जर जिल्हा परिषदमध्ये त्या वेतन श्रेणी मिळवण्यासाठी काही अडचण आली तर आम्ही निश्चितपणे त्यांना मदत करू आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही थोडा याच्याकडे बघू नका तुम्ही. अश्विनी मॅडम, काय तुम्ही आता शुभेच्छा दिल्या, सत्कार केला आपण आता कोल्हे आरती यांचा? नमस्कार, मी अश्विनी केंद्रे, आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आरती पांडुरंग कोल्हे यांनी MA एज्युकेशन या विषयामध्ये विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल हे प्राप्त केलेलं आहे. त्याबद्दल त्या विद्यार्थिनीचं माझ्यातर्फे व आमच्या अध्यापक महाविद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन. सर, एकूणच काय तर कोल्हे आरती यांनी जे सुवर्ण पदक मिळवलेलं आहे त्याच्यामुळं केवळ राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयाचंच नाही तर याच्यामुळं लातूरचा सुद्धा नावलौकिक वाढलेला आहे. नाशिक येथे झालेल्या मुख्य समारंभामध्ये त्यांना सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं आणि आज राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयाच्या परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूजनामा, लातूर.